नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कमला एकादशीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. तर बघू शकता, आज आम्ही ओटीभराचा कार्यक्रम ठेवला होता आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता. तर बघू शकता डेकोरेशनमध्ये आम्ही कसं डेकोरेशन केलं, कसं नाही, सोप्या पद्धतीमध्ये बघू शकता. आणि आता इकडं दीदी माझी ओटी भरणार होती आणि दीदीने आता पाय पण धुवून घेतले होते आणि आता कुंकू लावायची तयारी चालू होती आणि पायाला पण हळदी कुंकू लावून आणि अक्षदा वाहून तिने अशी पूजा करत होती. तर बघू शकता. आणि तुम्ही पण असा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला का तुमच्या इकडं, नक्की सांगा कमेंट करून. आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण की लाईट नव्हती ना, तर व्हिडिओ काही एवढा खास नाही आला, तर त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि इकडं बघू शकता, आता हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम चालू आहे आमचा. आणि म्हटलं आज एकादशी होती आणि एकादशीचं आपण काहीतरी आज नवीन करावं, म्हणून आज आम्ही माझी ओटी पण भरायची राहिली होती. दीदी म्हणे मम्मी मी तुझी ओटी भरते. तर म्हटलं तिला की हो घे भरून आज ओटी, आणि परत आज एकादशी पण होती ना. तर बघू शकता अशा प्रकारे दीदीने माझं ऑप्शन पण करून घेतलं आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये ती माझं ऑप्शन करत होती. आणि सामग्री पण आमच्याकडे जास्त नव्हती, काही म्हणजे थोडीच होती. पण असो, जेवढी सामग्री होती तेवढ्यामध्येच आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. आणि बघू शकता दीदीने किती छान मस्त मोगऱ्याचा गजरा लावला होता मला केसामध्ये, आणि मला खूप आवडतो मोगऱ्याचा गजरा. तर ओटीमध्ये पण जास्त काही सामान नव्हतं माझ्याकडे, जेवढं होतं तेवढंच मी ठेवलं. आणि बघू शकता अशा प्रकारे आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. आणि कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडला माझा त्यांनी नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोणी नवीन असाल तर. आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि जाता वेळेस तुम्हाला पुन्हा एकदा रामकृष्ण हरी सगळ्यांना.